छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. आजच्या या भव्य दिव्य अशा कला दालनाचा शुभारंभ, लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो. आणि बाळासाहेबांना पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो. आज इथं उपस्थित आपले मंत्री प्रताप सरनाईकजी, खासदार नरेश म्हस्के, आयुक्त राधामोहन, विनोद शर्मा, पूर्वेश सरनाईक, वियंग सरनाईक, राजू भोईर, विक्रम प्रताप सिंग, सचिन मांजरेकर, पूजा आमगावकर, निशा नार्वेकर, प्रिया म्हात्रे, सर्व मान्यवर व्यासपीठावरील आणि ज्यांनी हे कला दालन आणि स्मारक बांधलं, ते बांधकाम व्यावसायिक कोण आहे तो रमेश दाबी, त्याचे सर्व सहकारी यांचं देखील अभिनंदन करतो. अतिशय उत्तम या ठिकाणी उत्कृष्ट असं काम त्यांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आज पुण्यतिथीचं औचित्य साधून आज याचं लोकार्पण झालेलं आहे. तर म्हणजे हे कलादालन पाहताना साक्षात शिवसेना प्रमुखच समोर असल्याचा भास झाला. आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, त्याचा उत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला. दादरच्या चाळीचा देखावा देखील अतिशय हुबेहूब केला आहे. आणि तिथं खरं म्हणजे खांडके बिल्डिंग मध्ये दादरच्या चाळीत गेल्यासारखा भास होतो. कलाकार चांगला आहे आणि म्हणून पूर्वेश आणि व्यंग तुमच्या फादरनी इथं खरंच साक्षात दादर उभा केला. तिथे कुठं घ्यायचं खरं म्हणजे तिथं बाळासाहेबांनी देखील प्रताप सरनाईक यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे. खरं म्हणजे प्रताप सरनाईक यांनी निवडणुकीत देखील या ठिकाणी चांगलं काम केलं. अनेक उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. पण खरं म्हणजे हे कलादालन उभा करून त्यांनी मगाशी सांगितलं की आतापर्यंत जेवढे प्रकल्प आहेत या सगळ्यात उजवा प्रकल्प कुठला असेल, उत्तम प्रकल्प कुठला असेल तर हे कलादालन आहे. आणि कलादालन उभारून सरनाईकांनी मोठा प्रताप केला आहे असं बाळासाहेब पण बोलले मगाशी. आणि मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं, म्हणजे मी जेव्हा तिकडे होतो गुवाहाटीला, त्याची आठवण त्यांनीच करून दिली. मला वाटतं सगळ्या आमदारांनी मध्ये प्रताप सरनाईक यांनीच